आम्ही सारे खवय्ये. आता आपण बघणार आहोत एक सँडविचचा प्रकार आणि तो सुद्धा एक हेल्दी सँडविच. क्वेकर ओट्स वापरून केलेलं सँडविच. तर त्याच्यात लागणारं साहित्य जे आहे ते आधी बघून घेऊ. इथं मी होल व्हीट ब्रेड टोस्टिंग करून घेतलेत, ग्रेटेड कॅरट, ओट फ्लेक्स, अगदी बारीक चिरलेला कोबी, दही, काकडीचे स्लायसेस, पनीरचे स्लायसेस, ओरिगानो, काळी मिरी, हिरवी चटणी आणि मीठ. आता रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी इथं मी हा तवा जो तापत ठेवला त्याच्यावर हे जे पनीरचे स्लायसेस जे आहेत तर मी दोन्ही साईडनी पॅन सिअर करून घेणार आहे आणि दुसऱ्या पॅनमध्ये हे जे ओटचे फ्लेक्स आहेत तर ते चांगले रोस्ट करून घेणार आहे दुसऱ्या पॅनमध्ये. पनीर स्लायसेस, कारण इट्स अ हेल्दी सँडविच आणि म्हणूनच आपण त्यासाठी जो वापरला ब्रेड आहे तो सुद्धा होल व्हीट ब्रेड आहे जो आपण दोन्ही साईडनी ऑलरेडी मी टोस्टिंग करून घेतला आहे. युजली कसं होतं की प्लेन जे सँडविचेस असतात म्हणजे प्लेन ब्रेडनी केलेले तर ते मऊसर असतात, पण सँडविच म्हटल्यानंतर आपल्याला थोडासा एक क्रंचीनेस क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये आवडतो. त्यामुळे युजली माय सँडविचेस सगळी जी आहेत तर ती मी टोस्टिंग करून घेतो. आता ग्रिलिंग करायचं असेल तर मात्र आपल्याला काय करायला लागतं की ब्रेड चिकटू नये म्हणून त्याला थोडीशी फॅट लावायला लागते, पण त्याचा आपण अवॉइड करतो आपण ग्रिलिंग त्याच कारणासाठी, कारण कुठल्याही प्रकारची फॅट या रेसिपीमध्ये आपण वापरत नाही आहोत. आपला एक ॲक्च्युली गैरसमज असतो की हेल्दी रेसिपीज या टेस्टी नसतात, पण तो एक मोठा गैरसमज आहे. कारण थोडंसं इमॅजिनेशन जर आपलं वाईड केलं आणि त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स हेल्दी इन्ग्रेडियंट्स जे आहेत फॉर एक्झाम्पल क्वेकर ओट्स तर त्याच्यात थोडंसं प्ले अराउंड केलं तर आपल्याला अनेक भन्नाट रेसिपीज सुचू शकतात आणि मग ते घरच्या घरी ट्राय करू शकतात. याच्यामध्ये पनीर जे वापरतोय तर त्याच्यामधली जे फॅट कंटेंट आहे ते आपण बॅलन्स करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी क्वेकर ओट्स आहेत, जेणेकरून त्यातले फॅट कंटेंट जे आहे ते बॅलन्स होईल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे क्वेकर ओट्समध्ये बीटा ग्लुकॉन जे आहे तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे तर त्याची मात्रा शरीरातली कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आजी आजोबांना किंवा ज्यांना हार्ट पेशंट्स आहेत किंवा कोलेस्ट्रॉलचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जे प्रोडक्ट आहे इट्स अ व्हेरी गुड प्रोडक्ट. आपले ओट्स जे आहेत ते चांगले रोस्ट झालेले आहेत, पण जे पनीर जे आहे तर ते पनीर दोन्ही साईडनी सिअर व्हायला एक आपल्याला थोडा वेळ थांबायला लागेल. छान पॅन सिअर झालेलं आहे आणि आता आपल्या सँडविचची जय्यत तयारी झालेली आहे. सो इट्स ऑल वी नीड टू डू इज कंबाईन द सँडविच, दॅट्स इट. सगळ्यात पहिल्यांदा आपण सँडविचचं इंटरेस्टिंग स्टफिंग जे आहे तर ते करून घेऊ. अगदी बारीक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर, आणि याला सीझन करूयात. थोडंसं मीठ, मिरपूड आणि थोडेसे हर्ब्स, ओरिगानो किंवा बेसिल आणि ओरिगानोचं मिश्रण. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे घट्टसर दही जे घेतले आपण तर ते घालून त्याला आपण ड्रेस करणार आहोत. युजली सँडविचेसमध्ये मेयोनेज वापरला जातो आणि मेयोनेजमध्ये एग असतं. आता अंड म्हणलं की कोलेस्ट्रॉल आलं. आता आपण युजली ओट फ्लेक्स जे वापरतोय तर ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरातलं कमी व्हावं म्हणून वापरतोय, तर त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मेयोनेज वापरून चालणार नाही. तर त्याच्या आधी आपण दही वापरतोय विच इज अगेन हेल्दी. तर असा आपला दह्यामध्ये केलेला कोल्स्लॉ तयार आहे. आता आपण काय करणार आहोत, हे जे स्लायसेस आहेत टोस्ट केलेले ते टोस्ट केलेले 3 स्लायसेस घेऊ. इथं मी पुदिना, कोथिंबीर, हलकीशी हिरवी मिरची, थोडीशी धनेपूड, थोडीशी जिरेपूड, साखर, लिंबाचा रस आणि मीठ असं घालून एक मस्त अशी चटपटीत चटणी करून घेतली. तर ही चटणी आपण याला लावून घेऊ. आणि सगळ्यात खालच्या लेअरला सगळ्यात पहिले आपण घालणार आहोत हा कोल्स्लॉ
पण कोल्स्लॉ त्याला ॲड करण्याच्या आधी त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे क्रंची जे ओट फ्लेक्स आपण रोस्ट करून घेतलेत, तर ते हलकेसे या कोल्स्लॉमध्ये मिक्स करून घेऊ. लवली. हे असं छान असं स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करणार आहोत, हा जो खालचा लेअर आहे तर त्याच्यावर आपण हे जे क्युकंबर कापून घेतलंय स्लायसेस, काकडीचे स्लायसेस, तर ते आपण अरेंज करू. आणि वरनं थोडंसं मीठ, थोडीशी मिरपूड, आणि हा जो लेअर आहे त्याच्यावर आपण ठेवणार आहोत. हलकंसं जस्ट प्रेस करायचं आणि याच्यावर हे पॅन सिअर केलेले पनीरचे तुकडे. वरनं परत थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरपूड. आता वरचा जो पार्ट आहे हा, तर हा याच्यावर असा ठेवायचा. नाईफनी याला आपण आता कट करणार आहोत. कट करताना यू हॅव टू बी केअरफुल, कारण आपण ब्रेड जो आहे तर तो आपण त्याला टोस्टिंग करून घेतला आहे, तर त्यामुळे तो नाईफ जर शार्प नसेल किंवा तुम्ही जर मूवमेंट जर चांगली केली नाही तर तो फाटण्याची शक्यता असते. सो होल्ड बोथ द फिंगर्स हिअर. लवली. आता इथं प्लेटमध्ये मी थोडंसं कोल्स्लॉ वजा असं सॅलड या प्लेटमध्ये ठेवलंय. त्याच्यामध्ये हे सँडविच आपण सर्व करणार आहोत. फॅन्टॅस्टिक. लवली, हेल्दी येट व्हेरी व्हेरी डिलिशियस क्वेकर ओट्सचं क्लब सँडविच. बघा याचं साहित्य आणि कृती. ओट्स क्लब सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजून घेतलेल्या व्हीट ब्रेडच्या स्लाइसेस, गाजराचा किस, ओट्स, कोबीचा किस, दही, काकडी, पनीरचे तुकडे, ओरिगॅनो, मिरपूड, हिरवी चटणी आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅनवर पनीरचे तुकडे तेलाशिवाय भाजून घ्यावेत. ओट्स खरपूस भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये गाजर आणि कोबीचा किस घेऊन त्यामध्ये मीठ, मिरपूड, ओरिगॅनो, दही आणि भाजलेले ओट्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पुदिना, कोथिंबीर, मिरची, धणेपूड, जिरेपूड, साखर, लिंबाचा रस आणि मीठ हे जिन्नस एकत्र वाटून हिरवी चटणी तयार करावी. भाजून घेतलेल्या ब्रेड स्लाइसेसना ही चटणी लावावी. एका स्लाइसवर कोल्स्लॉ ड्रेसिंग, एका स्लाइसवर गाजर आणि कोबीचं मिश्रण, काकडीची स्लाइस, मीठ आणि मिरपूड घालावी. त्यावर भाजलेली दुसरी स्लाइस ठेवावी. या स्लाइसवर पनीरचे तुकडे, मीठ आणि मिरपूड घालून क्लब सँडविच कापून घ्यावं.